विठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज की. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. अव्यक्त ते आकारले रूपाले गुणवंत, तुका म्हणे पुरवी इच्छा जया तैसा विठ्ठल. भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून भगवंताच्या अवताराविषयीची मीमांसा करतात. चातुर्मास सोडून इतर ठिकाणी गाथ्यावर जी चिंतन होतात त्या क्रमांकाने आलेला हा अभंग आहे. देवडीकर गाथ्याप्रमाणे क्रमांक 90 आहे आणि अवताराची मीमांसा करणारा हा अभंग आहे. परमपूजनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी बाबांच्या रौप्य महोत्सवी अर्थात पुण्यतिथीचा रौप्य महोत्सव, त्यानिमित्ताने या ठिकाणी हा उत्सव आज सुरू झालेला आहे. दररोज संध्याकाळी गाथा चिंतन ठेवलेलं आहे. वेळाचं थोडंसं हे झालेलं आहे, कारण प्रवचनाची वेळ 1.5 तास 2 तास नसतेच. गोष्टी फिष्टी रामायण भागवत असलं मग त्याच्यात चालतं. त्याच्यात आमचे शिवाजी महाराज म्हणे काही नाही, आम्ही भजन मध्ये करत जाऊ. मग काय अडचण आहे, तुम्ही आपलं मध्ये विश्रांती घ्यायचा. म्हणजे सांगताना असं सांगितलं, प्रत्यक्षात रामकृष्ण हरी विठ्ठल केशव हेच भजन सुरू केलं. तेव्हा मग आपल्या याच्या नेहमीप्रमाणे आपण 1 तास चिंतन करत जाऊ. तुम्ही वेळ कोणताही ठेवा, 6 ते 7 ठेवा, 7:30 ते 7:30 ठेवा, 7 ते 8 ठेवा, काही अडचण नाही. आणि मग 1.5 तास करायचं असेल तर त्याला मग थोडं मृदंग वगैरे लावून पहिलं रामकृष्ण हरी रूपाचा अभंग, परत एखादा अभंग, ठोबा रुक्माई भजन केलं की मग आम्ही येत जाऊ. फेटा बांधून नाही येणार, तसंच येत जाऊ. नामचिंतन वगैरे घेता येत जाईल असं. तेव्हा घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी. अव्यक्त ते आकारले रूपा आले गुणवंत, तुका म्हणे पुरवी इच्छा जया तैसा विठ्ठल. या अभंगात पहिल्यांदा प्रतिज्ञा केल्याप्रमाणे भगवंताच्या अवताराविषयीचं चिंतन तुकोबारायांनी मांडलेलं आहे. तेव्हा अवतार घेणारा कोण आहे? तुकोबाराय म्हणतात की विठ्ठल आहे. विठ्ठल कोण अवतार घेतो? विठ्ठल अवतार घेतो. कलियुगातलं आणि वारकऱ्याचं आराध्य दैवत जे आहे त्याचं मुख्य नाव विठ्ठल आहे. तशी त्याला अनंत नाव आहेत. नामाच्या सहस्रवरी नावा या अवधारी, सजोनिया संसारी तारू झालो. हजारो अशा प्रकारचे भगवंताला नाव आहेत. विष्णू सहस्रनाम हे तर प्रसिद्धच आहे. म्हणजे विष्णू सहस्रनामात जेवढी नाव आहेत तेवढीच त्याची नाव आहेत असं नाही, पण ती तर 1000 आहेच. त्याच्या व्यतिरिक्तही आणखीन दुसरे अनेक नाव आहे. पण या अवतारातलं मुख्य अशा प्रकारचं नाव भगवंताचं विठ्ठल आहे. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात की हा विठ्ठल अवतार घेतो. अवतार म्हणजे काय? का घेतो? कधी घेतो? घेऊन काय करतो? अशा तत्संबंधी निर्माण होणाऱ्या प्रश्नाची उत्तर तुकोबारायांनी या अभंगामध्ये दिलेली आहेत. तेव्हा अवतार घेणं या शब्दाचा अर्थ काय आहे? योगिक अर्थाने अवतार शब्दाचा अर्थ आहे खाली येणं. त्रुतरती
असा धातू आहे. तरण त्याचा अर्थ आहे वर जाणं अर्थ आहे, आणि अव उपसर्ग लागला की त्याचा अर्थ बदलून खाली येणं अशा प्रकारचं होतं. तेव्हा देव अवतार घेतो म्हणजे खाली येतो, अर्थात तो वर कुठंतरी ढगापशी किंवा आकाशात त्याचा बंगला आहे आणि मग तिथून तो असा खाली येतो विमानाने, असा खाली येणं या शब्दाचा अर्थ नाहीये. म्हणजे देश अवच्छेदकाने तो खाली येतो असं नाही, तर स्थिती अवच्छेदकाने तो खाली येतो. माणसं म्हणतात हो तो फार खाली येऊन बोलला हो, तो म्हणे तो तिथंच उभा होता आणि खाली कुठं आला, ते तर गच्ची येऊन बोलत होता आणि तुम्ही म्हणता खाली येऊन बोलला, ते तर वरच होता ना. तर खाली येऊन बोलला या शब्दाचा अर्थ देश अवच्छेदकाने नाही. त्या ठिकाणी बोलण्याची जी मर्यादा आहे, बोलण्याची जी पातळी आहे, बोलण्याचा जो दर्जा आहे, तो दर्जा सोडून निकृष्ट स्थितीला, निकृष्ट अवस्थेला येऊन तो बोलला. म्हणजे बोलण्यातली निकृष्ट स्थिती, त्याला खाली येणं म्हणतात. तसं परमात्मा अवतार घेतो या शब्दाचा अर्थ खाली येतो, तर खाली येतो या शब्दाचा अर्थही देश अवच्छेदकाने तो खाली येतो असं नाही. कारण देश अवच्छेदकाने खाली येतो असं मानलं तर तो परिच्छिन्न आहे, तो वर आहे आणि खाली नाही असा त्याचा अर्थ होईल. बरेच लोक देवाच्या पाया पडत असताना असं वर पाहत, तर हे त्यांच्यामध्ये ठीक आहे की ज्यांनी देव फक्त वरच मानलेला आहे. वैदिक संस्कृतीमध्ये देव हा व्यापक मानलेला आहे, तो सर्व ठिकाणी. तो नाही ऐसा ठाव वरलासे कवण सर्वत्र संपूर्ण गगन जैसे. जसं आकाश सर्व ठिकाणी खाली आहे, वर आहे, पूर्वेकडे, पश्चिमेकडे, दक्षिणेकडे, उत्तरेकडे, भारतात आहे, पाकिस्तानात आहे, सगळ्या ठिकाणी आकाश आहे. आकाश के नाही बरोबर आहे म्हणतात. अरे आकाश कुठं नाही, अर्थात ते सर्व ठिकाणी, सर्वत्र संपूर्ण. यथा सर्वगतम सौक्ष्म्यात सर्वगतम. आकाश जसं सर्व ठिकाणी, तसं परमात्मा ही सर्व ठिकाणी आहे. व्यापकतेच्या बाबतीत आकाशाचाच अनेक ठिकाणी दृष्टांत दिलेला आहे. अर्थात आकाश जेवढं व्यापक आहे तेवढा परमात्मा व्यापक आहे असं नाही. म्हणजे परमात्मा जेवढा व्यापक आहे तेवढं आकाश व्यापक नाही. पण आपल्या दृष्टीनं आपल्याला ज्ञात असलेली जी पंचमहाभूत आहेत त्यामध्ये सगळ्यात मोठं व्यापक काय आहे? आकाश आहे. परमात्मा आकाशापेक्षा फार मोठा आहे, फार मोठा आहे, फारच मोठा आहे तो. पुराणामध्ये या ब्रह्मांडाच्या आवरणाचं परिमाण सांगत असताना दशांशाने सांगितलेलं आहे. म्हणजे पृथ्वीपेक्षा 10 पट जल मोठं आहे, कारण ते पृथ्वीचं कारण आहे. जलापेक्षाही 10 पट मोठा तेज आहे, तेजापेक्षा 10 पट मोठा वायू आहे, आणि वायूपेक्षा 10 पट मोठा आकाश आहे. आकाशापेक्षा 10 पट मोठी माया आहे, ज्या मायेपासून आकाशाची निर्मिती झालेली आहे. अशी तमप्रधान प्रकृती 10 पट मोठे, आणि ती माया भगवंताच्या काल्पनिक एका अंशावर आहे. म्हणून मेकांशेन स्थितो जगत अथवा बहुनैतेन किम ज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्न मेकांशेन स्थितो जगत. भगवंताच्या एका अंशावर माया आहे, तिच्या एका अंशावर आकाश आहे, आकाशाच्या एका अंशावर वायू आहे. म्हणजे वायूपेक्षा करोडो पटीनं भगवंताचं स्वरूप मोठं आहे. पण तरीही परमात्मा व्यापक आहे हा सिद्धांत समजून देत असताना ज्यांना समजून द्यायचा आहे
त्यांच्या बुद्धीमध्ये सगळ्यात मोठं आकाश आहे, सर्व ठिकाणी व्याप्त आहे असे संस्कार असल्यामुळं ब्रह्माच्या व्यापकतेला, देवाच्या व्यापकतेला आकाशाची काय दिली जाते? उपमा अशा प्रकारची दिली जाते. तेव्हा परमात्मा सर्व ठिकाणी, मग सर्व ठिकाणी तर खाली यायचा काय संबंध आहे? खाली तो येतो की जो खाली नसतो आणि वर असतो. ती वस्तू खाली येईल. जी वस्तू सर्वच ठिकाणी आहे ती खाली कसं काय येणार आहे? मग अवतार घेतो म्हणजे काय आहे? अवतार शब्दाचा अर्थ तर तुम्ही सांगितला खाली येणं, आणि पुन्हा तुम्ही सांगता की तो खाली असल्यामुळं खाली येत नाही. तर देश अवच्छेदकाने तो खाली येत नाही, मग स्थिती अवच्छेदकाने खाली येतो. अर्थात नेहमी परमात्म्याचं जे स्वरूप आहे, नेहमी परमात्म्याची जी स्थिती आहे, तर ती स्थिती ही वर आहे. वर शब्दाचा अर्थ श्रेष्ठ आहे. उंची कपडे, भारी कपड्याला काय म्हणतात? उंची कपडे. उंची म्हणजे असे ते वरचे कपडे असं नाही त्याचा अर्थ. श्रेष्ठ दर्जाचे कपडे, उत्कृष्ट अशा प्रकारचं. परमात्म्याची स्थिती ही उत्कृष्ट आहे. का उत्कृष्ट आहे? तो व्यापक आहे. का उत्कृष्ट आहे? तो निराकार आहे. का उत्कृष्ट आहे? तो अव्यक्त आहे. का उत्कृष्ट आहे? तो अनादि आणि अनंत स्वरूप आहे. असा अनादि अनंत स्वरूप असणारा, व्यापक असणारा, अव्यक्त असणारा, निराकार असणारा, निर्गुण असणारा असा हा परमात्मा, तो ज्या वेळेला व्यापकातून परिच्छिन्न होतो, निराकारातून साकार अशा प्रकारचा होतो, सूक्ष्मातून तो स्थूलत्वाला येतो, म्हणजेच तो निकृष्ट स्थितीला येतो. आणि निकृष्ट स्थितीलाच काय नाव दिलेलं आहे? अवतार. तर परमात्मा अवतार घेतो या शब्दाचा अर्थ तो परिच्छिन्न स्वतःला बनवतो. परमात्मा अवतार घेतो याचा अर्थ तो साकार होतो, निराकाराचा, व्यापकाचा, एकदेशी अशा प्रकारचा बनतो, म्हणून त्याला अवतार घेणं म्हणतात. ठीक आहे. पण परमात्मा अवतार घेतो याचा अर्थ देव अवतार घेतो. पण कोणचा देव अवतार घेतो? कारण महादेव घेतो का ब्रह्मदेव घेतो का विष्णुदेव घेतो का मग खंडोबा वगैरे हे दुसरे देव अवतार घेतो? म्हणजे नेमका देव कोणता अवतार घेतो? अवतार घेतो म्हणजे खाली येतो, निकृष्ट स्थितीला येतो, हे समजलं. पण अवतार घेणारा कोण आहे नेमका? तुकाराम महाराजांनी या ठिकाणी विठ्ठल म्हणून त्याचं उत्तर दिलेलं आहे. तेव्हा विठ्ठलच अवतार का घेतो? तर याचं उत्तर असं आहे की तसा स्वरूपाने देव एकच आहे. एको देव सर्वभूतेषु गूढः सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा. अनेक देव नाही, देव एकच आहे. त्याची नावं अनेक आहेत, त्याची रूपं अनेक आहेत, पण स्वरूप मात्र एक अशा प्रकारचं आहे. वस्तू एक असली तरी उपाधीमुळे तिच्यामध्ये अनेक भेद होऊ शकतात. जसा आकाश एकच आहे, आकाश शब्दाचा अर्थ पोकळे असा आहे, आणि मग 1000 जर आपण हंडे आणून ठेवले तर त्या हंड्यामध्ये काय असते? पोकळे असते. कारण त्या पोकळीतच जलग्रहण ने आण केलं जातं. आणि 1000 हंडे असतील तर त्या पोकळीचे 1000 प्रकार झाले. आणि पोकळी म्हणजे आकाश आहे. त्या हंड्यातल्या आकाशाला घटाकाश म्हणतात. 1000 घटाकाश झाले. मग आकाश तर एक आहे तर हे 1000 कसे झाले? तर त्या हंड्याच्या उपाधीमुळं त्याच्यामध्ये तो भेद पडलेला आहे. औपाधिक भेद वास्तव नसतो, म्हणून त्या भेदाने काही फार फरक पडतो असं नाही. तेव्हा देव एकच आहे. माया या ठिकाणी देव शब्दाचा अर्थ आहे निर्गुण निराकार असं नाही, माया विशिष्ट चैतन्य अर्थात ईश्वर. अवतार घेणारं ब्रह्म नसतं.
काही ठिकाणी ब्रह्म अवतीर्ण झालं, ब्रह्म आलं, ब्रह्म गेलं, अशा प्रकारचं संत वाङ्मयामध्ये आपल्याला वाचायला मिळत असलं तर त्या ठिकाणी ब्रह्म शब्दाचा अर्थ ईश्वर असाच घ्यायचा. असं कसं काय ईश्वर असा अर्थ घ्यायचा ब्रह्माचा? त्याचा जर शब्द ब्रह्म आहे तर त्याचा अर्थ ईश्वर कसं काय घेता येईल? तर तो असा घ्यायचा आहे की तो आलाय असं म्हटलेलं आहे, आणि मग येण्याकरता देव आला या शब्दाचा अर्थ देव प्रगट झाला, साकार झाला. आणि ब्रह्माच्या ठिकाणी साकार फिकार असा विकार निर्माण नाही होत, कारण ते निर्गुण निराकार आहे. त्यामुळं इथं ब्रह्म शब्दाचा अर्थ ईश्वर घ्यावा. पण ईश्वराला ब्रह्म कसं काय म्हणतो? ब्रह्म आहे म्हणून. ईश्वर हे काय आहे? ब्रह्म आहे. कारण ब्रह्म हे काही पाळण्यात ठेवलेलं नाव नाहीये, त्याचं स्वरूप आहे, त्याच्यावरून त्याला ब्रह्म म्हणतात. बृहत्तत्वात व्यापकत्वात वा ब्रह्म. ब्रह्म शब्दाचा अर्थ आहे मोठा, व्यापक असणं. म्हणजे जे व्यापक आहे, जे मोठं आहे, त्याला काय म्हणतात? ब्रह्म म्हणतात. मग जसं निर्गुण निराकार ब्रह्म मोठं आहे, तसं जगताच्या दृष्टीनं ईश्वरही काय आहे? मोठाच आहे. त्यामुळे त्यालाही ब्रह्म म्हणतात. ईश्वरालाच ब्रह्म म्हणतात असं नाही. मायेला सुद्धा काय म्हणतात? नुसतं ब्रह्म नाही, त्याला तर महत ब्रह्म म्हणतात. मायेलाच ब्रह्म म्हणतात असं नाही. वेदाला सुद्धा काय म्हटलेलं आहे? ब्रह्म म्हटलेलं आहे. त्याला शब्द ब्रह्म म्हणतात. तेव्हा जे मोठं आहे त्याला ब्रह्म म्हणतात. काही लोक तर घोटाळ्याला सुद्धा काय म्हणतात? ब्रह्म घोटाळा. तेव्हा जे मोठं असतं त्याला ब्रह्म म्हणतात. ईश्वर सगळ्यापेक्षा काय आहे? मोठा आहे, म्हणून ब्रह्म म्हटलेलं आहे. त्यामुळे काही अडचण नाही आहे त्याच्यामध्ये. तेव्हा ईश्वर अवतार घेतो, आणि ईश्वर जगामध्ये एकच आहे. ईश्वर म्हणजे नियामक शक्ती, सत्ताधीश. आणि सत्ताधीश अनेक नसतात. उपाध्यक्ष 2-4 करता येतात, पण अध्यक्ष एकच असतो. उपपंतप्रधान 4-2 करता येतील, पण पंतप्रधान हा एकच असतो. मुख्यमंत्री 2 मुख्यमंत्री करा असं नाही करता येत, कारण नियामक शक्ती ही एकच असावी लागते. म्हणून ईश्वर एकच आहे. पण तोच ईश्वर कार्य भिन्नतेमुळे त्याला वेगवेगळी नावं आलेली आहेत. ईश्वर सृष्टीची उत्पत्ती करू लागला की त्याला ब्रह्मदेव म्हणतात. अगा सृष्टीची वेळे प्रियोत्तमा, जया नाम म्हणती ब्रह्मा. ज्ञानोबा सांगतात, सृष्टीची उत्पत्ती करायला लागला की ईश्वराला काय म्हटलं जातं? ब्रह्मदेव म्हणतात. तो जगाचा संहार करू लागला की त्याला शंकर म्हणतात, आणि जगाचं पालन करू लागला की त्याला विष्णू म्हणतात. हे मूळ 3 अशा प्रकारची देवाची नावं कार्यत्वाने भिन्न भिन्न पडलेली आहेत. हे आदिदेव आहेत 3. आद्यत्रय जननी देवाचे हे कॅबिनेट मंत्री जगाचे, आणि मग बाकीचे राज्यमंत्री त्यांनी नेमलेले. तेव्हा उत्पत्तीचं खातं ब्रह्मदेवाकडे, संहाराचं खातं शंकराकडे, पालनाचं खातं विष्णूकडे. प्रश्न हे खातं कोणतं कोणाकडे नाहीये. आमचा प्रश्न आहे अवतार कोण घेतो? मग विष्णू अवतार घेतो का शंकर अवतार घेतो की ब्रह्मदेव अवतार घेतो? अवतार घेण्याचं कार्य कोण करतो? तर ब्रह्मदेवाला अवतार घ्यायची गरज नाही पडत, त्यांच्या कार्यामध्ये काही अडचण येत नाही. शंकराचा तर प्रश्नच नाही आहे का अवतार घ्यायचा. अवतार विष्णूला घ्यावा लागतो. का विष्णूला अवतार घ्यावा लागतो? म्हणून जे बहुतेक अवतार झालेले ते सगळे अवतार कोणाचे? विष्णूचे. मत्स्य अवतार असला तरी विष्णूचा आहे, कासवाचा अवतार असला तरी विष्णूचा आहे, वराह अवतारही भगवान विष्णूंनीच अशा प्रकारचा घेतलेला आहे. मग दत्ताचा अवतार असेल, अनेक अवतार हे विष्णूंनी घेतलेले आहेत. का विष्णूलाच अवतार घ्यावा लागतो? त्याचं कारण आहे, जगाच्या स्थितीची जबाबदारी विष्णूकडे. उत्पत्तीचा, संहाराचा आणि स्थितीचा काल ठरलेला आहे.
तर जो ज्या वेळेला स्थितीचा काल असतो तर तो काल व्यवस्थित अशा प्रकारचा पार पाडण्याची जबाबदारी भगवान विष्णूकडे आहे. म्हणून जगाचा पालक मंत्री विष्णू आहे. म्हणून त्याला विश्वंभर अशा प्रकारचं नाव आहे. पोषितो जगासी एकला तो काळे नाठविषयी तुका म्हणे त्याचे नाव विश्वंभर. तेव्हा स्थिती, सृष्टीची स्थिती, जो काल स्थितीचा आहे त्या कालामध्ये अबाधित अशा प्रकारची ठेवण्याची जबाबदारी विष्णूकडे. आणि मग ती स्थिती अबाधित चालावी म्हणून भगवंतांनी नियम केलेले आहेत, कायदे केलेले आहेत. त्या कायद्यालाच धर्म म्हणतात. आता अलीकडे त्या नियमाला काय म्हणतात? कायदा म्हणतात. देश व्यवस्थित चालावा, देशामध्ये शांतता सुबत्ता राहावी याच्याकरता जे नियम केलेले असतात त्याला कायदे म्हणतात. पूर्वी त्याला धर्म म्हणत होते. धर्मात नियम, मानवानी ज्या नियमाचं अनुष्ठान करायचं त्या नियमाचंच नाव काय आहे? धर्म. अशा प्रकारचं त्या नियमाने मानव वागू लागला तर देव संतुष्ट होतात. देव संतुष्ट झाले की मानवाच्या इच्छा पूर्ण करतात. वेळेवर पाऊस पडतो, अल्पायू कोणी मरत नाही, रोगराई पसरत नाही, सगळं व्यवस्थित चालतं. पण ज्या वेळेला धर्माचा ऱ्हास होतो, त्या नियमाचं अनुष्ठान कोणी करत नाही की ज्या नियमामुळे जगाची स्थिती अबाधित राहते. कारण नियम मोडणाऱ्याच्या हातामध्ये सत्ता आणि संपत्ती ज्या वेळेला एकवटली जाते त्यावेळेला त्या सत्तेचा आणि संपत्तीचा उपयोग नियम मोडण्याकरता केला जातो. आणि असे नियम मोडणारे ज्या वेळेला जास्त होतात त्यावेळेला जगाचं संतुलन बिघडतं. मग अनावृष्टीनं काही मारतात, अतिवृष्टीनं काही मारतात, ऍक्सिडेंटनं मारतात. अशा प्रकारची जगाची स्थिती दोलायमान होते. कधी कधी तर असं वाटतं की आता हे जग संपतंय, राहत नाही, प्रलय होणार. ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीच्या पहिल्या अध्यायामध्ये ज्या वेळेला कौरव पांडवाकडच्या शूरवीरांनी शंख वाजवले त्यावेळेला त्या ध्वनीचा परिणाम जगावर काय झाला त्याचं वर्णन करत असताना म्हटलेलं आहे, ते आदि पुरुष विस्मित म्हणे झणे होय पांत. आदि पुरुष सुद्धा आश्चर्यचकित झाले. पृथ्वीचा अंत होतो की काय, जगाचा अंत होतो की काय, असं त्याला वाटलं. तेव्हा अशी स्थिती ज्या वेळेला निर्माण होते त्यावेळेला स्थितीची जबाबदारी ज्या भगवान विष्णूकडे आहे तो परमात्मा ती स्थिती पुन्हा व्यवस्थित करण्याकरता अवतार घेतो. त्यालाच म्हणतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. तर अशा प्रकारे आणि विष्णूचाच अवतार विठ्ठल असल्यामुळं तुकोबरांनी म्हटलेलं आहे की तुका म्हणे पूर्वी इच्छा जया तैसा विठ्ठल. तर हा विठ्ठल कसा असतो? अव्यक्त असतो. व्यापक आहे, निराकार आहे, अव्यक्त आहे, व्यक्त नाही. व्यक्त कशाला म्हणतात आणि अव्यक्त कशाला म्हणतात? तर इंद्रियाचा विषय जी वस्तू असते त्या वस्तूला व्यक्त म्हटलं जातं. ज्याचं प्रत्यक्ष होतं त्याला काय म्हणतात? व्यक्त म्हणतात. आणि ज्याचं प्रत्यक्ष होत नाही त्याला अव्यक्त म्हटलं जातं. परमात्मा व्यापक आहे. मग लोक म्हणतात कुठे दाखवा बुवा. तुम्ही जर तुमचा देव चौकड आहे असं म्हणतात. आता वारकऱ्याला काय मनाटाचे अभंग पाठ केलेले असतात ते आपलं म्हणतात विठ्ठल विस्तारला जनी सप्तही पाताळे भरूनी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. विठ्ठल
मुनी मानसी विठ्ठल व्यापक त्रिभुवनी. म्हणजे लगेच विचारतात, ओ ओ ओ वारकरी बोथा माझा, तुमचा विठ्ठल त्रिभुवनात व्यापक आहे? म्हणले हो, माझा कोंडाजी बाबाचा मठ आहे, ही धर्मशाळा आहे, ही त्रिभुवनात आहे का त्रिभुवनाच्या बाहेर आहे? त्रिभुवनात आहे. मग दाखवा आम्हाला, दाखवा आम्हाला. ते काय अभंग पाठ केलं ते आपलं म्हणत असतं, त्यांनी तर कुठे एवढा विचार केलेला आहे? जर तुमचा विठ्ठल इथं व्यापक आहे तर आम्हाला दाखवा. आणि तुम्ही तरी पाहिलाय का? तुम्हाला तरी दिसलाय का? तुम्हाला दिसला नसेल, तुम्ही आम्हाला दाखवू शकत नसाल, तर तो विठ्ठल आहे याच्याकडे याच्याकडे तुम्हाला पुरावा काय आहे? उगा कोणी वर्णन केलं ते तुम्ही मानायला लागले, अंधश्रद्धावान आहात तुम्ही. जर परमात्मा व्यापक आहे तर आम्हाला दाखवा, अशा प्रकारचं विचारलं जातं. आणि मग फारशी माहिती नसली तर माणसं गप्प बसतात. नाही भाऊ, आम्ही नाही दाखवत, आमची श्रद्धा आहे बा संतावर, संतांनी म्हटलंय आम्ही म्हणतो, संतांनी सांगितलेलं आहे आम्ही मानतो. तर मग पण आपल्याला बी वाटतच ना व सगळीकडे आहे, तर मग दिसत का नाही? आणि दिसत नाही तर मग सगळीकडे आहे हे मानायचं कसं? तेव्हा सगळीकडे परमात्मा आहे तर दिसत का नाही? तर सगळीकडे असणारा परमात्मा ज्या शास्त्राने सगळीकडे आहे म्हणून सांगितलेलं आहे, त्या शास्त्राने तो अव्यक्त आहे म्हणून सांगितलेलं आहे. अव्यक्त निराकार नाही जाकार, जे थोडी चराचर हरिषे भजे. अव्यक्त आहे. आणि अव्यक्त शब्दाचाच अर्थ असा आहे की इंद्रियाचा तो विषय होत नाही. कोणी जर असं म्हणलं तर त्याला सांगावं की तो इथेही आहे. तो म्हणेल आम्हाला दिसत नाही. तो डोळ्याचा विषय होत नाही, तो दिसत नाही असं नाही, त्याला डोळ्यांनी नाही बुद्धीने पाहावं लागतं. आणि तो निर्बुद्ध आहे, तुला कसं काय कळणार आहे? परमात्मा डोळ्यांनी नाही दिसत, बुद्धीने दिसतो. बुद्धी जाणे आणि न जाणेही त्या असतो अपार शुद्ध परमात्मा मी असे. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मात सूक्ष्मदर्शिभी. वेदामध्ये असं म्हटलेलं आहे की अत्यंत सूक्ष्म बुद्धीनं, एकाग्र बुद्धीनं तो जाणला जातो. अर्थात तो दिसतो पण इंद्रियांना नाही दिसत. अक्ष म्हणजे इंद्रिय, आणि अक्ष संबंधाने ज्याची प्रतिती येत नाही त्याला अव्यक्त अशा प्रकारचा म्हणतात. तो अव्यक्त आहे. का अव्यक्त आहे? तर सूक्ष्म आहे म्हणून अव्यक्त आहे. अव्यक्त. आणि असं अव्यक्त असणार तत्व देव ब्रह्म परमात्मा तो आकाराला येतो, म्हणजे व्यक्त होतो, मग दिसायला लागतो. याला अवतार घेणं म्हणतात. अव्यक्त ते आकारले आणि रूपा आले गुणवंत. तेव्हा अव्यक्त असणार गुणवंत असणार ते रूपाला आलं, व्यक्त अशा प्रकारचं झालं. अवतार घेणं म्हणतात. त्या अवताराचे अनेक प्रकार आहेत. अंश अवतार आहे, कला अवतार आहे, अवेश अवतार आहे, पूर्ण अवतार आहे, पूर्णतम अवतार आहे. अंश अवतार सर्वसामान्य माणसाच्या ठिकाणी जी शक्ती असते, ज्ञान असतं, त्याच्यापेक्षा अधिक शक्ती आणि अधिक ज्ञान एखाद्या ठिकाणी असलं की त्याला काय म्हणलं जातं? अंश अवतार. जसं छत्रपती शिवाजी महाराज अंश अवतार अशा प्रकारचे मानले जातात. किंवा जेथ जेथ संपत्ती आणि दया वस्ती आलिया ठाया ते ते जाण धनंजया अंश माझे. भगवंताचे अंश आहेत. साधारण सर्वसामान्य माणसाच्या ठिकाणी 4 कलाची शक्ती असते आणि एखाद्याच्या ठिकाणी 5-6 कला जर असतील तर त्याला भगवंताचे अंश अवतार मानलं जातं. कला अवतार, परशुरामाचा अवतार हा कला अवतारामध्ये मोडला जातो. अवेश अवतार, नरसिंह भगवंताचा अवतार हा अवेश अवतार आहे. आणि पूर्ण अवतार, पूर्ण अवतार म्हणजे अगदी प्रगट होऊन अनेक वर्ष पृथ्वीवर राहणं, जन्मापासून मरेपर्यंत राहणं, या अवताराला पूर्ण अवतार म्हणतात. प्रभू रामचंद्राचा अवतार
हा पूर्ण अवतार आहे. आणि पूर्णतम अवतार भगवान श्रीकृष्णाचा अवतार हा पूर्णतम अवतार मानला जातो. असे अवताराचे अनेक प्रकार आहेत. तर हा जो अवतार आहे तो मुख्य भगवान धर्माची स्थापना करण्याकरता, दुष्टांचा नाश करण्याकरता आणि भक्ताचं पालन करण्याकरता घेतो. तर तो अवतार घेऊन कोणता धंदा करतो आणि कशाच्या आधारे करतो हे या अभंगाच्या प्रथम चरणात तुकोबाराय सांगतात. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. चक्र गदा घेऊन या हाची धंदा करीतो. परमात्मा अवतीर्ण झाल्यानंतर हातामध्ये चक्र आणि गदा धारण करून हा धंदा करतोय. तेव्हा हा धंदा करतो. धंदा शब्दाचा अर्थ साधन, धंदा शब्दाचा अर्थ कृती, धंदा शब्दाचा अर्थ कर्म. पैसे मिळवण्याकरता केला जातो त्यालाच धंदा म्हणतात असं नाही. कुठलंही समोर एखादं साध्य ठेवून त्याच्याकरता जो प्रयत्न केला जातो त्याला काय म्हणतात? धंदा म्हणतात. भगवंताची प्राप्ती व्हावी म्हणून जर कोणी साधना करत असेल तर तो सुद्धा काय आहे? धंदा आहे. तुकोबारायांनी त्याला धंदा म्हणलेला आहे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. रात्रंदिवस आम्ही हे साधन करतो आणि त्याला नाव धंदा अशा प्रकारचं दिलेलं आहे. अनेक काही नेने धंदा नित्य ध्यातसे गोविंदा. दुसरं आम्हाला साधन माहिती नाही. भगवंताचं ध्यान करणं, भजन करणं हे आमचं साधन आहे. तसं धंदा. तर या ठिकाणी धंदा शब्द आलेला आहे. तर देव जे कृती करतो धर्माची स्थापना करण्याकरता, जगताची स्थिती अबाधित ठेवण्याकरता, अर्थात जगताची स्थिती अबाधित ठेवण्याकरता धर्माचे नियम जे मोडतात त्यांना मारावं लागतं आणि धर्माचं नियमाचं पालन जे करतात त्यांना सहकार्य करावं लागतं. यालाच म्हणतात भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संहारी. भक्ता राखे पायापाशी. कोणता धंदा करतो? तर भक्ताला जवळ ठेवतो पायाजवळ आणि जे दुर्जन आहे त्या दुर्जनाचा संहार करतो. दुर्जनाचा येणे करोनी संहार पूर्णावतार रामकृष्ण. नुघडता बाळपणाची फुली जेने मिया अदानवी सृष्टी केली. नुघडता बाळपणाची फुली. बाल्यपणाची छटा निर्माण होण्याच्या अगोदरच भगवान सांगतात दानवरहित अशा प्रकारची मी पृथ्वी केली. दैत्याची कुळे नासी, साधूचा मान गिवसी, धर्मासी नीतीसी सेज भरी. दैत्याची कुळे नासी अर्थात जे दुर्जन आहेत त्यांचा संहार करण्याचा धंदा करतो. देवाने का बरं मारलं? अरे मारण्याकरता झालं होतं, का मारलं? त्याचा धंदाच आहे तो. दुर्जनाचा नाश करणं हा त्याचा काय आहे? धंदा आहे. धंदा. गांधारीने विचारलं कृष्णा तू जर ठरवलं असतंस तर हे युद्ध झालं नसतं. युद्ध झालं नसतं तर कुरुकुलाचा संहार झाला नसता. तुझ्या ठिकाणी शक्ती होती तो हे रोखू शकत होता कारण तू ईश्वर आहे. तो म्हणे खरंय माते तुझं, मी ठरवलं असतं तर हे झालं नसतं पण हे होणं आवश्यक होतं कारण पृथ्वीला ओझं झालेलं होतं आणि तिचं ओझं कमी करण्याकरता तर मी इथं आलो. मी असं बंद केलं असतं तर ते ओझं कसं काय कमी झालं असतं? आवश्यक होतं. तेव्हा दुर्जनाचा संहार करण्याका पण मग संहार करण्याच्या ऐवजी त्यांना सुधारता नाही येणार का? ते सुधारण्याच्या पलीकडे गेलेले असतात. जोपर्यंत सुधारण्याच्या आवाक्यात आहेत तोपर्यंत देव अवतार घेत नाही, तोपर्यंत संतांना पाठवतो.
मग संत लोकांची मानसिक स्थिती सुधारतात, वैचारिक पातळी त्यांचे बदलण्याचा प्रयत्न करतात. पण ज्या वेळेला तिसऱ्या टप्प्यात रोग जातो तो संतांना काहीच जुमानीत नाही. मग संतांचीच टवाळकी करतो. संतांशी देखोनी करीतो टवाळ्या. मग त्यावेळेला देवाला यावं लागतं आणि मग तो सुधारणं फिदारणं काहीच नाहीये. पीक वाळल्यानंतर त्याला पाणी नसतं द्यायचं, मग त्याला येळाच लावावा लागतो. तर दुर्जनाशी संहार. आणि त्यांचा संहार करण्याकरता साधन हत्यार म्हणून ज्याचा स्वीकार केलेला आहे ते दोन हत्यार विशेष रूपाने आहेत, चक्र आणि गदा. चक्र कृष्ण अवतारामध्ये तर दुसऱ्या कशाने आटोपेना गेलं की मग भगवान चक्राचं अशा प्रकारचं सहकार्य घेतात आणि चक्राने त्याचं मुंडकं उडवलं जातं. मग शिशुपालाचं मुंडकं चक्राने उडवलं. भगवंतानी बऱ्याच लोकांना चक्राने मारलं. तर चक्र आणि गदा. पण का हो, भगवंताचा धंदा सांगत असताना तुम्ही केवळ दुष्टाचा संहाराचा धंदा करतो असं नाही सांगितलं. भक्ताचं पालन भक्ता राखे पायापाशी म्हटलं. आणि भक्ता राखे पायापाशी याच्याकरता गदा आणि चक्रच का? मग जसं दुष्टाचा संहार करण्याकरता चक्र आणि गदा समजू शकतो बा, पण भक्तांना पायाजवळ ठेवण्याकरता साधनं कोणती ती सांगितलीच नाही. दोन्ही कामाची साधनं तीच सांगितलेली आहेत, चक्र आणि गदा. तेव्हा भक्ताला पायाजवळ ठेवायचं असेल तर या चक्राचा काय उपयोग आहे, गदेचा काय उपयोग आहे? तुकोबरायांनी सांगितलेलं आहे, घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. चक्र गदा घेऊन हाच धंदा करतो. कोणचा धंदा? तर भक्ता राखे पायापाशी. महाराज भक्ता राखे पायापाशी याला प्रथम क्रमांक दिलेला आहे. दुर्जनाचा संहार करतो याला दुसरा क्रमांक आहे. आणि पहिला क्रमांक काय आहे? भक्ता राखे पायापाशी. कशाने? चक्र गदा घेऊन या भक्ता राखे पायापाशी. घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो भक्ता राखे पायापाशी. तेव्हा भक्ताला पायाजवळ ठेवण्याकरता चक्र आणि गदेचा कसा काय उपयोग होतो? चक्र गदा घेऊन हा भक्तांना पायाजवळ कसा ठेवतो? अशा प्रकारची शंका या ठिकाणी येणं काय साहजिक आहे, स्वाभाविक. अशा प्रकारचे तर भक्तांना पायाजवळ ठेवण्याकरताही देवाला चक्र आणि गदेचा उपयोग होतो. आणि याचं उत्तर आपल्याला तुकाराम महाराजांच्याच एका अभंगात सापडत आहे. तुकोबाराय म्हणतात, देवा देवा जेथे जेथे जाय मन अडघाली सुदर्शन. आमची वृत्ती आमचं मन तुझ्या पायाजवळ स्थिर कर. आणि ते जर स्थिर राहिना गेलं, इकडं तिकडं निघालं का आड काय घाल? सुदर्शन अशा प्रकारचं घाल. सुदर्शन. त्या चक्राचं नाव सुदर्शन आहे. चक्राचं नाव काय आहे? सुदर्शन आहे. ते सुदर्शन आड घाल. म्हणजेच भक्ताला पायाजवळ ठेवण्याकरता सुदर्शन हे नक्कीच अशा प्रकारचं आवश्यक आहे. कारण सुदर्शनाला घाबरूनच मन त्या पायाजवळ स्थिर राहील, म्हणून आडघाली सुदर्शन म्हटलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की भक्त पायापासून दूर ज्या कारणामुळे होतात ती कारण नष्ट करण्याकरता भगवंताला गदा आणि सुदर्शन हे आवश्यक आहेत. देवापासून आपण दूर ज्या विकारामुळे होतो त्या विकारामध्ये अहंकार हा महत्वाचा विकार आहे.
अहंकार निर्माण झाला की आपण देवापासून दूर झालो. मग देवळात बसलेला असला, मूर्तीच्या जवळ बसलेला असला तरी तो देवापासून दूर असतो. कीर्तन प्रवचन करत असला तरी देवापासून दूर असतो. सप्ते करत असला, दिंड्या काढत असला तरीही तो देवापासून काय असतो? दूर असतो. जर मनामध्ये अहंकार असेल तर, अहंकार निर्माण झाला. म्हणून अहंकाराला मोठा अशा प्रकारचा दोष मानलेला आहे. भगवान परमात्मा बाकीचे दोष सहन करतात, अहंकाराला नाही सहन करत. तिळमात्र जरी होय अभिमान मेरू तो समान भार देवा. देवाला मेरू सारखा. म्हणून फार जवळच्या माणसाच्या ठिकाणचा सुद्धा देव अहंकार सपादून घेत नाही. तर मग थोडे लांब असलेल्याचा काही प्रश्नच नाही. अगदी जवळचे, गरुडासारखा. कोण जवळ राहील गरुडा इतका? कोण सेवा करतोय गरुडा इतकी? गरुडाचा अहंकार नाही देवाला सहन झाला. बलराम दादा प्रत्येक अवतारामध्ये भगवंताच्या संगतीत राहणाऱ्या शेष भगवान, त्यांचाही अवतार, त्यांचाही अभिमान देवाला सहन नाही झाला. सत्यभामा अर्धांगिनी, तिचाही अभिमान देवाला सहन नाही झाला. अर्जुन तो प्रेमाचा पुतळा, भक्तीचा जिव्हाळा, मैत्रियेची चित्कळा धनुर्धरा, असा अर्जुन जेन सांगेची पितया वसुदेवासी, जेन सांगेची माते. त्या अर्जुनाचाही अहंकार भगवंतानी सहन केला नाही. भीमाचा अहंकार सहन केला नाही. अहंकार चालतच नाही. गोपी किती भगवंतावर प्रेम करणाऱ्या राधे सारखेचा सुद्धा अहंकार भगवंताना सहन झाला नाही. बाकीच्याचा अहंकार काय परमात्मा सहन कर. आणि मग हा अहंकार नष्ट करण्याकरता भगवंताला या चक्राची गरज असते. या चक्राने, या गदेने परमात्मा भक्ताचा अहंकार नष्ट करतात. म्हणून घेऊन या चक्र गदा हाची धंदा करीतो. चक्र आणि गदा हातामध्ये घेऊन भगवान तुकोबाराय म्हणतात की देव हा सतत धंदा करतो. कोणता धंदा? तर भक्ता राखे पायापाशी, दुर्जनाशी संहारी. भक्ताला आपल्या पायाजवळ, पायाजवळ म्हणजे स्वरूपाजवळ. मोठ्या माणसाच्या स्वरूपाचा बोध हा पाय शब्दाने केला जातो. उत्तमानाम स्वरूपम ही चरण शब्देन मान्यते. तुझ्या पायी सुख सर्व आहे म्हणजे तुझ्या स्वरूपात. दुसरी गोष्ट अशी आहे की पाय हे अवयव आहे, पण अवयववान व्यक्तीला पाय वेगळे मानता येतील. ज्याला अवयवच नाही, जो सांश नाही, जो निरंश आहे, त्याचं स्वरूप हेच त्याचे काय असतात? पाय अशा प्रकारचे असतात. तेव्हा भक्ताला आपल्या जवळ ठेवतो. भक्ता राखे पायापाशी, भक्ता पायापाशी राखे. भक्ताला देव आपल्या पायाजवळ ठेवतो. आणि दुर्जनाशी, जे दुर्जन आहे त्यांचा संहार करतो. आता या ठिकाणी हा प्रश्न येतो की बा परमात्मा सगळ्याकरता सम आहे असं सांगतो. समोहम सर्वभूतेषु, सर्वभूतेषु अहम समः. सगळ्या भूताविषयी मी समय सारखा आहे. मला कोणी आपला नाही, मला कोणी परका नाही, माझा कोणी भक्त नाही, माझा कोणी शत्रू नाही, असा अपपर भाव रहित असा मी आहे. सगळ्यांच्या करता मी सारखा आहे. आणि मग जर सगळ्याकरता सारखा आहे तर भक्ता राखे पायापाशी दुर्जनाशी संहारी असं का? एक तर सगळ्याला पायाजवळ ठेवायला पाहिजे होतं, नाही तर मग सगळ्याच मुंडकं उडवायला पाहिजे होतं. भक्ताला पायाजवळ ठेवतो आणि दुर्जनाचा संहार का करत असेल परमात्मा? कारण परमात्मा हा जगाची माता आहे. आणि मग आईचं सगळ्यावर प्रेम सारखं असतं.
तसं देवाचं सगळ्यावर प्रेम सारखं असायला पाहिजे. एकाला पायाजवळ ठेवतो आणि दुसऱ्याचा संहार करतो, अशा प्रकारची भगवंताच्या वागण्यामध्ये विषमता का आहे, अशी शंका येण्याची या ठिकाणी काय शक्यता आहे. तर याचं उत्तर हे आहे का की परमात्मा हा सगळ्याकरता सम आहे. भगवंतानी जर सगळ्याला सारखं ठेवलं तर परमात्मा सम नाही, तो विषम होईल. विषम. परमात्मा हा सगळ्याकरता सारखा आहे. का हो म्हटले, सूर्य सगळ्याकरता सारखा पाहिजे का नाही? हो. मग ते पण त्यांच्या तोंडासमोर आहे सूर्य आणि हे पण यांच्या पाठीकडे आहे सूर्य. मग सूर्य पाठीकडे का याने सूर्याकडे पाठ केली आहे? आता तो जर पश्चिमेकडे सकाळी तोंड करून उभा राहिला तर त्यांनी सूर्याकडे पाठ केलेली आहे, सूर्य थोडा त्याच्या पाठीकडे. तसं दुर्जनाचा संहार करत असेल तर तो नाही, याने त्याच्याकडून आपला संहार करून घेतलेला आहे. आपण म्हटले तो सगळ्याचा पिता आहे ना, सगळ्यावर प्रेम नको ना. हा, हे बरोबर आहे, सगळ्यावर प्रेम पाहिजे, पण मग प्रेम आहे म्हणूनच त्याचा संहार करतो तो. वा, प्रेम आहे म्हणून संहार करतो. हा, प्रेम आहे म्हणून संहार करतो. संहार करण्यात कसं काय प्रेम आहे तुम्ही सांगा. एखाद्याला बेंड झालेला असेल आणि तो जर डॉक्टरकडे गेला, बेंड झालेला जर त्याचा पोरगा एकुलता एक असला तर डॉक्टर ते बेंड कापील का त्याला तसंच गोंजारून ठेवील? ते बेंड एवढं ठसठसतं महाराज. शिरावर जर झालेलं असेल आणि चांगलं जर पिकलं तर ते असं सारखंच असं ठणका मारतात सारखं. तो असं नुसताच पाहतो. इथं बेंड असलं तर इकडं असं असं करतो. एखादं जर कोणी म्हणला की बघू बरं अरे भाऊ, म्हणजे त्याच्याकडं असा हात केलेला सुद्धा त्याला काय होत नाही, सहन होत नाही. असं ते बेंड ठसठसत असतं. मग तो असं जवळ येतो, खरंच का रे, कसं करे, त्याच्या बोलण्यात गुतवतो आणि एकदम हात धरतो. धरा म्हणतो त्याचे पायन मुंडकं बाकीच्याने दाबून, बाकीच्याला शरीर दाबायला होतो आणि असा कापितो महाराज. असं सुरेनं कापितो बेंड. ते पोरग ढोरासारखं काय होतं, आरडत असतं. आणि प्रेम, वा, काय पोरावर प्रेम आहे. कापलं त्यानं आणि प्रेम आहे महाराज, प्रेमच आहे. कारण जर ते कापलं नाही तर त्याचं रक्त नासत जाईल. आणि आता नुसतंच बेंड कापलं तर काम होईल, नंतर हात कापावा लागेल. हाताकडे हात नाही कापला तर सगळं शरीर जाईल, तो गतप्राण होईल, हे डॉक्टरला माहित असतं. तसं भगवान परमात्मा ज्या वेळेला दुष्टांचा संहार करतात तर संहार हा प्रेमाने भगवान करतात. कारण जर त्यांनी त्याचा संहार नाही केला तर तो आणखीन पाप करील. आणि कर्माचं असं विचित्र अशा प्रकारचं बंधन आहे की कर्म त्याचं फल भोगल्याशिवाय संपत नाही. ना भुक्तम क्षीयते कर्म जन्म कोटी शतैरपी. करोडो जन्म जरी गेले तरी आपण केलेलं कर्म त्याचं फल आपल्यालाच भोगावं लागतं. आणि हा सारखाच रात्रंदिवस वाईट कर्म करू लागले. वाईट कर्माचं असं पुरासारखं पाप त्याचं निर्माण होऊ लागलेलं आहे. आणि त्याला जर नाही मारलं तर अजून किती काही तो काय करेल, पाप करेल. आणि ते पाप भोगण्याकरता याला किती किती जन्म घ्यावे लागतील. तर ते पुढचे जन्म त्याला घ्यावे लागू नये म्हणून भगवान त्याचा काय करतात, संहार. अर्थात तेही प्रेम आहे त्याचं. तेव्हा दुर्जनाशी संहारी. आणि दुर्जनाशी संहारी तर सारखा कसा आहे मग, तर तो संहार तो असं नाही, त्याचं कर्म त्याचं संहार करत.
परमात्मा हा कर्म फलदाता आहे आणि मग ज्याचं जसं कर्म आहे तसं त्याला फल द्यावं लागतं. जैसे ज्याचे कर्म तैसे फल देतो ईश्वर. म्हणून समजता या भजना मी साक्षीभूत पै अर्जुना एत प्रतिफळे भावना आपुलाली. भगवान म्हणतात अर्जुना, या सगळ्या कर्माचं फल त्यांना मिळत असतं. मी माझा हातचा त्याच्यात काहीच घालत नाही, काही काढूनही ठेवीत नाही आणि काही त्याच्यामध्ये घालीतही नाही. जसं ज्याचं कर्म असेल तसं त्याला फल मिळतं. म्हणून बऱ्याच वेळेला ज्ञानेश्वराचे पारायण करणारे, भजन करणारे, त्यांच्याही जीवनामध्ये दुःखाचे पर्वतच्या पर्वत कोसळलेले आपल्याला दिसतात. मग लोकांना वाटतं कसं हे तर इतके देव करतात आणि मग त्यांना बी तसंच कसं काय होतंय. येडी जात. आम्ही भक्ती करतो ते कर्मातून भगवंतांनी तर सोडवावं म्हणून नाही करत. प्रारब्ध कर्म सगळ्यांना भोगावंच लागतं. परमात्मा भोगवतो कारण भगवंताच्या ठिकाणी शक्ती आहे. त्या कर्माला ते दूर ठेवू शकतात, पण मग पुन्हा ते कर्म भोगण्याकरता त्याला जन्म घ्यावा लागेल. कारण कर्म तर त्याला भोगावंच लागतं. तो भक्त असो का दारुड्या असो, ज्यांनी जे कर्म केलेलं आहे त्याचं कर्म त्याला भोगावं लागतं. प्रारब्ध कर्म तर भोगूनच अशा प्रकारचं संपत असतं. तेव्हा तशा प्रकारचं कर्म त्याला भोगावं लागू नये म्हणून त्याच्यावर अति प्रेम करून भगवान त्याला कर्म करण्याचा अधिकार त्याचा हिसकावून घेतात. दुर्जनाशी संवारी अव्यक्त ते आकार आले, रूपा आले गुणवंत. पण मग जो अवतार घेतो त्यावेळेला खूप चांगलं रूप धारण करतो. भगवान श्रीकृष्णाचं रामाचं रूप अतिशय सुंदर आहे. शास्त्रामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. सुंदर मुखसाजरे कुंडले मनोहर गोमटी ओ नागर नागर खोपा केशर कस्तुरी मळवटी ओ सुंदरपणाची साम्यता काय वर्णुते पावे आता. तुकया बंधू म्हणे रे अच्युता धन्य ते माता प्रसवली. सुंदरपणाचे खूपच सुंदर, खूपच. महाराज भगवान श्रीकृष्णाचं स्वरूप एवढं सुंदर होतं, एवढं रूप. स्वरूप तर आहे सुंदर त्याचं, पण रूपही इतकं सुंदर होतं. त्याच्याकडे पाहिल्यानंतर त्या गोपी लुब्ध होत होत्या याच्यात आश्चर्य नाही. गोपाळ, गोप, गायी, पशु, पक्षी, सरपटणारे सापाने जरी त्याला पाहिलं तरी असा तो फणा काढून नुसतं त्याच्याकडे पाहायचा. जोपर्यंत दिसतोय तोपर्यंत एक टक होऊन साप सुद्धा त्याला पाहत होते. इतकं सुंदर अशा प्रकारचं रूप त्यांनी धारण केलेलं आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात रूपा आले. आणि गुणवंत आहे तो ईश्वर, गुणवंत आहे. अवतार घेतो त्यावेळेला ते गुण बरोबरच घेऊन येतो. महत्वाचे गुण आहेत. ऐका, यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे सहाही गुणवर्य वसती जेत. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य आणि ऐश्वर्य हे सर्व श्रेष्ठ अशा प्रकारचे गुण पूर्णच्या पूर्ण भगवंताच्या ठिकाणी आहेत. एक एक गुण असा आहे, पूर्ण नाही, पूर्ण तर जीवाच्या ठिकाणी नसतातच, पण थोडा जरी असला याच्यातला एखादा गुण मला सगळ्या जगात तो आगळा वेगळा होत ठरला जातो. एवढा एवढा गुण असला. तुम्हाला आश्चर्य वाटेल, तुम्ही ते अनुभवलेलं असेल, मी पाहिलेलं आहे. यश या गुणाने एखाद्याच्या गळ्यात जर माळ टाकली, यश, आपल्यातल्या लोकांतच उदाहरण घ्यायचं तर काही महाराज कुठलं शास्त्र शिकलेला नसतो. विचारसागर बी समजलेला आहे की नाही काय माहिती. मग वृत्ती प्रभाकरण, ब्रह्मसूत्र, अद्वैत सिद्धी याचा तर काहीच संबंध नाही. म्हणजे विद्वत्ता नसते, गायनही नसतं, कलाही नाही, विद्वत्ताही नाही, काय त्याच्यामध्ये त्याला विनोद करता येतो असंही नाही. तरीही
तरीही हे गर्दी असते त्याच्याला. काय असतं त्याला? यशाने त्याच्या गळ्यात काय टाकलेले असते? माळ टाकलेली असते. आणि मग हे उगाचच तर पडतो, आम्ही इतकं शिकलो ना आमच्या लोक ऐकायलाच येत नाही. आता काय लोकाला शिव्या देतं, उगाचच पाय आदळीत राहतं, यांना काही अक्कलच नाही, यांना काही अमकच नाही, कोणाच्या पुढे जाऊन बसत आहे ना अमकं होत. यश, यशाने ज्याच्या गळ्यात माळ घातलेली आहे. काही डॉक्टर राहतात मला ते 12वी होऊन 1-2 वर्षाचा कोर्स केला की ते डॉक्टरची पदवी मिळते. आणि काही MD झालेले असतात, MBBS झालेले असतात. विशेष प्रावीण्य त्या क्षेत्रातलं त्यांनी काय केलेलं असतं? संपादन केलेलं असतं. आणि शेजारी शेजारी दवाखाने असतात. ते MHS असलेलं ते त्याच्या दुकानात हे दवाखान्यात गर्दी, त्याला जेवायला फुरसत नाही. हे असं आपलं पेपराने हवा घेत राहत. गर्दीतल्या एखाद्या माणसाला विचारलं का हो, म्हणलं गर्दीच लय, अहो सकाळीच आलोय नंबर लागा ना. अहो तिथं दवाखाना आहे की? ते पाठी वाच, अहो MD आहे. मेल्याचा गुण नाही येत. आणि काय लोकांचा विश्वास बसलेला असतो म्हणा, त्यांना काय अनुभव आलेला असतो. ते म्हणे डॉक्टर साहेबांनी औषध बी नाही दिलं, नुसतं हात लावला अंगाला की आमचं बरं वाटत आहे. म्हणला आता काय काय आहे? काही नाही. यश नावाच्या गुणाची त्याच्यावर काय आहे? कृपा आहे. यश जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही जगात उमटून दिसता. सगळं जग तुम्हाला हवं हवं अशा प्रकारचं मानतं. व्हावा वाटे जना तो का म्हणे 60 गुणा. आणि असे ते पूर्ण मूर्तिमंत गुण या भगवंताच्या ठिकाणी आहेत. असा हा गुणवंत असणारा परमात्मा आकाराला आलेला आहे, रूपाला आलेला आहे. आणि तो चक्रगदा घेऊन भक्तांना आपल्या पायाजवळ ठेवतो. दुर्जनाशी संहारी. दुर्जनाचा स्वतंत्र पुढाभंग येतोय म्हणून आपण दुर्जनावर इथं कमी अशा प्रकारचं भाष्य करूया. आणि काय करतो तो का म्हणे पुरवी इच्छा जया तैसा विठ्ठल. हा परमात्मा अवतार धारण केल्यानंतर जया जैसी इच्छा तया तैसी पुरवी. ज्याची जशी इच्छा असेल परमात्मा पूर्ण करतो. इच्छा दानी येतो. जे इच्छा करेल त्याचं दान देण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आहे. इच्छा पूर्ण करतो. तो का म्हणे पूर्वी इच्छा. इच्छा पूर्ण करण्याचं सामर्थ्य संसारातल्या वस्तूमध्ये नाही. इच्छा वाढवण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये. म्हणून संसारात मोठे कोणाला मानलं जातं? त्याच्या